येस. काउंटडाऊन. 4, 3, 2, 1. Yay! shop.hellokrushi.com. तर आपण शेतकऱ्याला बाप म्हणतो आणि आज महाराष्ट्र कृषी दिन आहे आणि कृषी दिनानिमित्त हॅलो कृषी shop.hellokrushi ह्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मचं आज आम्ही लॉन्चिंग केलेलं आहे. जमिनीतून अन्न उगवणाऱ्याला जर त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळाला आणि ते विकत घेणाऱ्याला चांगल्या दर्जाचं अन्न मिळालं तर या जगातल्या अनेक समस्या सुटू शकतात. यावरती आमचा खूप विश्वास आहे किंवा असं आम्हाला वाटतं. कारण या जगामध्ये दोन प्रमुख समस्या आहेत. एक आहे गरिबी आणि दुसरं आहे आरोग्य. आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला लागतं चांगल्या पद्धतीचं चांगलं अन्न आणि ते येतं जमिनीतून आणि ते जो उगवतो त्या उगवणाऱ्याला जर त्या चांगल्या अन्न उगवल्याबद्दल जर त्याचा योग्य मोबदला त्याला जर मिळाला म्हणजे शेतकऱ्याला जर त्याचा योग्य मोबदला मिळाला तर त्याची आर्थिक प्रगती होणार आहे आणि कुठेतरी ही गरिबी कमी होणार आहे. त्यामुळे आम्ही shop.hellokrushi या अंतर्गत या विषयाला धरून काम करायचं ठरवलं. तर थोडक्यामध्ये shop.hellokrushi हे आम्ही सुरू कसं केलं हे सुद्धा सांगतो. सुरुवातीला 2021 साली आम्ही हॅलो कृषी ॲप सुरू केलं. पहिल्यांदा खरं तर जेव्हा आम्ही हॅलो कृषीची सुरुवात ही एक वेबसाईट म्हणून झाली आणि फक्त माहिती देऊन कुठल्याही शेतकऱ्याचं म्हणावं तेवढ्या प्रमाणात भलं होईल असं नाही तर याचे 2 पावलं पुढे जाऊन काहीतरी ठोस आणि थेट शेतकऱ्याला उपयोगी पडेल असं काहीतरी आपण तयार करायला पाहिजे असं आम्हाला वाटलं आणि तिथूनच सुरू झाला हॅलो कृषी ॲपचा प्रवास. जवळपास आम्हाला 2 वर्ष लागले. 2 वर्ष आम्ही हॅलो कृषी ॲपवरती काम केलं आणि सांगायला खूप आनंद वाटतोय की आज हॅलो कृषी ॲपचे 4 लाखाहून अधिक ॲपला आम्हाला डाउनलोड झालेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रातले जवळपास 4 ते 4.5 लाख शेतकऱ्यांनी हॅलो कृषीचं ॲप डाउनलोड केलेलं आहे. एवढंच नाही तर हॅलो कृषीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स म्हणजेच इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप या प्लॅटफॉर्म्सवरती सुद्धा आम्हाला 7 ते 8 लाख शेतकरी महाराष्ट्रातले म्हणजे मराठी शेतकरी आम्हाला जोडले गेलेले आहेत. आणि ॲपच्या माध्यमातून आम्ही अनेक प्रकारच्या सर्व्हिसेस सध्या शेतकऱ्यांना देत आहोत. त्यामध्ये रोजचे बाजारभाव तर त्यांना तिथे जाणून घेता येतात. त्याचसोबत शेतीविषयक माहिती बातम्या ह्या मिळतातच. परंतु याच्या पुढे जाऊन शेतकऱ्यासाठी आम्ही एक ओपन प्लॅटफॉर्म तिथं अवेलेबल दिलेला आहे तिथे ते शेतकरी एकमेकांमध्ये इंटरचेंज करून खरेदी विक्री करू शकतात. यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला त्याचा शेतमाल विक्री करायचा असेल तर तो तिथे करू शकतो. जनावरांचे डॉक्टर्स असतील, प्लंबर असेल, वायरमन असेल तर त्याला ॲपच्या माध्यमातून आपल्या गावाच्या जवळ राहणारा प्लंबर, वायरमन यांची माहिती मिळते आणि तो त्याच्याशी संपर्क करू शकतो. AI तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या शेताचं माती परीक्षण करायचं असेल, पिकाचं आरोग्य कसं आहे हे समजून घ्यायचं असेल तर AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणि सॅटेलाइट म्हणजे उपग्रहाच्या मार्फत आम्ही एक सेवा पुरवतो ज्याला शक्तिमान सेवा असं आम्ही नाव दिलेलं आहे. आणि या शक्तिमान सेवाचा उपयोग करून एखाद्या शेतकऱ्याने त्याच्या पिकाचा फोटो जर आम्हाला पाठवला तर ती कीड कोणती आहे आणि त्या किडीवरती त्यांनी कोणतं औषध फवारलं पाहिजे हा सपोर्ट आम्ही तिथं देतो. आणि अतिशय महत्त्वाचे आणि उल्लेख करायला पाहिजे अशी बाब म्हणजे हॅलो कृषी ॲपच्या माध्यमातून सध्या आम्हाला महाराष्ट्रातली एकूण 2.5 लाख एकर शेतजमीन रजिस्टर झालेली आहे. म्हणजे 2.5 लाख एकर शेतजमिनीवरती कशाची लागवड एखाद्या शेतकऱ्याने केलेली आहे, कोणत्या तारखेला केलेली आहे आणि कोणत्या पिकाची लागवड केलेली आहे ही माहिती त्यांनी आमच्याकडे नोंदवलेली आहे. या मागच्या 2 ते 4 वर्षाच्या प्रवासानंतर आमच्या एक बाब लक्षात आली की ठीक आहे आम्ही पहिल्यांदा वेबसाईटवर माहितीवरती काम करत होतो तेव्हा मला असं लक्षात आलं की आपण याच्या 2 पावलं पुढे जाऊन शेतकऱ्याला उपयोगी पडेल असं काहीतरी बनवलं पाहिजे आणि आम्ही हॅलो कृषी या फार इनोव्हेटिव्ह अशा ॲपची निर्मिती केली. आता आम्हाला असं जाणवतं की आता ह्याच्याही पुढे 2 पावलं जाण्याची वेळ आलेली आहे. एक पद्धतीचं अन्न पिकवतात परंतु तरी पण शहरामध्ये एक वर्ग असा आहे की ज्यांना चांगल्या प्रकारचं ऑर्गॅनिक फूड पाहिजे आहे परंतु पैसे मोजून पण
तेवढ्या चांगल्या दर्जाचं अन्न त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि दुसरीकडे आमचे शेतकरी आहेत जे चांगल्या पद्धतीचं अन्न पिकवतात, परंतु त्यांच्या शेतमालाला बाजारभाव मिळत नाही. आणि कराडसारख्या शहरामध्ये राहून ह्या प्रश्नावरती आपण काम करायला पाहिजे. म्हणून मग आम्ही shop.hello कृषी या माध्यमातून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला थेट शहराशी कसं जोडलं जाऊ शकतं यावरती काम करायला सुरुवात केली. परंतु ह्यामध्येही अतिशय महत्त्वाची एक टॅगलाईन आम्ही घेतलेली आहे, ऑर्गेनिक, हॉनेस्ट आणि प्युअर. कारण आज ज्याला आपण विषमुक्त अन्न असं म्हणतो, तर ऑर्गेनिक फूडशिवाय सध्याच्या घडीला आपल्याला कोणताही पर्याय नाही आहे. ऑर्गेनिक फूड किंवा पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं शेती करणं हे शेतकऱ्यांसाठी पण खरंच तसं एक टफ किंवा अवघड गोष्ट आहे. आणि shop.hello कृषी हे एक ऑर्गेनिक, हॉनेस्ट आणि प्युअर ह्या 3 शब्दांवरतीच फक्त आधारित असेल आणि या 3 शब्दांना समोर ठेवून काम करेल. आम्ही फक्त ऑर्गेनिक आणि विषमुक्त अन्न या लाईनवरती एकूण सध्याच्या घडीला सेंद्रिय काही पदार्थ, त्याचसोबत नॅचरल ज्यूस आणि इनडोअर आणि आउटडोअर प्लांट्स अशा 3 कॅटेगरीमध्ये shop.hello कृषीच्या माध्यमातून आम्ही काम करणार आहोत. आज shop.hello कृषीची वेबसाईट आपणा सर्वांसाठी आम्ही खुली केलेली आहे, लॉन्च केलेली आहे. तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला जे काही हवं आहे ते ऑर्डर करू शकता. आणि निश्चित मी तुम्हाला हॅलो कृषीचा फाउंडर म्हणून एवढा विश्वास नक्की देईन की तुमच्यापर्यंत जी गोष्ट पोहोचेल ती नक्कीच खात्रीशीर असेल आणि ऑर्गेनिक, हॉनेस्ट आणि प्युअरच असेल.